सुंदर गीताने सुरुवात झालेली आहे. टाळ्यावरून स्वागत करूया आपल्या कन्येचं. धन्यवाद. झालेले आहेत. याशिवाय माननीय बाळकृष्ण शंकर सुतार असतील तर आपण या. श्रीमती अक्काताई पांडुरंग सुतार यांनी या परिसरामध्ये आपल्याला कार्यक्रमासाठी जागा दिलेली आहे. हा परिसर आणि साल प्रदान करण्यात येते सन्माननीय अभिजित दादांसाठी, माननीय हरिदास पाटील यांच्यासाठी, माननीय सचिन जाधव या. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्राच्या उपक्रमासाठी आपल्या योगदानाबद्दल, सहकार्याबद्दल धन्यवाद आहे. मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं सत्कार या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. इतका भव्य सोहळ्याचं आयोजन श्री मायाकादेवी उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. गणेश कटगी, बजरंग कोळी, संगमेश्वर चोरी, शंकर स्वामी, स्वप्नील सुतार, आप्पासाहेब मुल्ला. घ्या फोटो घ्या. बजरंग कुठं आहे? तुम्ही स्टेजवर या. चला या झटकन येऊन बसून घ्या. पुन्हा पुन्हा वारंवार विनंती करायला लावू नका. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा माधव. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा माधव. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप
रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव आ सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव आ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम टाळी टाळी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुरुवात झालेली सुंदर आहे. ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवून या कर कटावरी ठेवून कर कटावरी ठेवून तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पिता तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पिता आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौसुभमणि विराजित कंठी कौसुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आ तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान. विठोबा
सत्कार या निमित्तानं होतं 1-2 मिनिटामध्ये आणि पुन्हा आपलं चालू राहणार आहे पंचायती सन्माननीय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या लोकप्रिय नगरसेविका आणि महिला मोर्चा भाजपाच्या जिल्हा अध्यक्ष सौ गीताताई ढोपे पाटील गीतांजली ढोपे पाटील वहिनी आपण व्यासपीठावरती यावं आणि प्रियांका सुतार त्यांचं खास या निमित्तानं श्री मायाकादेवी यात्रेनिमित्त आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यानिमित्त विविध मान्यवरांचा सन्मान आपण केला। यामध्ये खास सौ गीतांजली ढोपे पाटील यांचं मंचावरती आगमन होतं आहे, हार्दिक स्वागत आहे आणि प्रियांका सुतार त्यांचं खास या ठिकाणी स्वागत करतील। आजच्या या माऊलीच्या दरबारामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान झाला। आपल्या सांगलीच वाडीचे प्रख्यात युवा उद्योजक युवा नेते अभिजितदादा कोळी त्यांचाही सत्कार शशिकांत पाटील हरिदास पाटील आमचे खास कवठेपिरान यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले सचिन जाधव बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आमचे बाळकृष्ण सुतार त्याचप्रमाणे खास श्रीमती अक्काताई पांडुरंग सुतार यांनी ही जागा या परिसराची आजच्या कार्यक्रमाला दिली त्यांचाही सन्मान झाला। खास मंडप डेकोरेटर संजय आडमुटे आणि आता गीतांजली ढोपे पाटील मॅडम आपलाही धन्यवाद। सर्व फोटो आणि खास या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे त्यांनाही खास मी धन्यवाद देतो। कुपवाड समर्थ फोटो
सर्व काळ गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुका म्हणे काही न मागो अनेक. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड
गोड तुझे नाम गोड तुझे रूप 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 गोड तुझे नाम भजन गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठोबा रखुमा वडून घ्या हळू घ्या जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रघुमा. जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा चला आत या इकडं, गाड्या यायला लागल्या, गाड्या यायला लागल्या, इकडे आत या. जय जय विठोबा चला चला झटकनात, रखुमा चला मध्ये थांबू नका, विठोबा चला. अवधूत जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा. हलोट जनसागर लोटलेला आहे. चला जय 2 मिनिटांमध्ये महाराज येत आहेत. रखुमा जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा चला बाजूला या, बाजूला या, बाजूला या, मध्ये थांबू नका. जय जय विठोबा रखुमा. सगळ्यांनी टाळी वाजवा जय विठोबा भजन चला भजन, टाळ्या वाजवा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा द्वार जय विठोबा रखु. जय जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा जय विठोबा रखु. जय जय विठोबा जय विठोबा रखु. जय जय विठोबा भजन जय जय हा, हात विठोबा. हा, 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 अवधूत. जय जय विठोबा जय विठोबा जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. हरी चला बाजूला थांबून घ्या, मध्ये थांबू नका, बाजूला थांबा. जय विठोबा रखुमाई. हरी जय बाकी सर्व आत येऊन बसा, आत येऊन बसा, आत या. जय विठोबा 2 मिनिटांमध्ये इंदुरीकर महाराजांचं आगमन होत आहे. जय विठोबा रखुमाई. चला गर्दी करू नका, आत येऊन बसा. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा टाळी टाळी विठोबा जय जय विठोबा
समचरण दृष्टी विठे चला जरा विनंती आहे, बाजूला राहून घ्या, बाजूला उभे राहिलेले आत येऊन बसा. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी महाराज येत आहेत. इंदोरीकर महाराजांचं आगमन समचरण काही मिनिटांमध्ये. ते माझे हरी वृत्तीरा ते माझे हरी वृत्तीरा ते माझे हरी वृत्तीरा समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्तीरा माझे हरी वृत्तीरा आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित झणी चला, झड गाड्या आलेल्या आहेत, बाजूला व्हा, बाजूला व्हा, चला बाजूला व्हा. महाराजांची गाडी आलेली आहे. आनिक न लगे माईक रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि आगमन झालेलं आहे इंदोरीकर महाराजांचं. चला, इंदोरीकर महाराजांचं आगमन झालेलं आहे. भव्य कीर्तन सोहळा आणि महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नमस्कार नमस्कार. रामकृष्ण हरी. कामने त्यांचे कळले चला मागे चला, मागे मागे चला. आणि सत्कार करण्याची स्टेजवर या. जय जय कर्म धर्म नाशिवंत मंडळाचे सर्व या. आनिक न लगे माईक पदा आनिक न लगे माईक पदा आनिक न लगे माईक पदा माझे अर्थ नको चला, मंडळाचे तेथे प्रमुख माझे अर्थ नको मंडळाच्या सर्वांनी या. देवा तेथे माझे अर्थ नको देवा महाराजांचं स्वागत होईल पहिल्यांदा. चला, गणेश खडगी, गणेश खडगी या, बजरंग कोळी या, संगमेश्वर चुरी या. स्टेजवर या मंडळाचे प्रमुख सन्माननीय हरिभक्त परायण जरा बॉक्स मग देशमुख महाराजांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. अफाट जनसागर लोटलेला आहे. हे मायका देवी यात्रेनिमित्त भव्य कीर्तन सोहळा आलेल्या भाविक भक्तांचं स्वागत. चला, सगळे खाली येऊन बसा, खाली या. पहिल्यांदा फक्त मंडळाच्या वतीने 1-2 मिनिटांमध्ये सत्कार सुरू होऊन कीर्तन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. चला, कीर्तन सोहळ्याचे प्रमुख आयोजक व्यासपीठावरती या. गणेश खडगी पेढेवाले, बजरंग कोळी, संगमेश्वर चुरी, शंकर माळी, स्वप्नील सुतार, आप्पासाहेब मुल्ला स्टेजवरती या. बॉक्स वगैरे मागे घ्या. चला या, खास या. अभिजित कोळी, हरिदास पाटील, अवनी मंचावरती या. गीताताई ढोपे पाटील, गीतांजली ढोपे पाटील. पहिला एक सत्कार फक्त होईल आणि आपल्या कीर्तन सोहळ्याची सुरुवात होते. महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रख्यात सन्मान्य कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज उपस्थित झालेले आहेत. सत्कार घ्या, झटकन घ्या मंडळाच्या प्रमुखांनी. कालकरी पुढे या म्हणणारे असे माईक जवळ या शेजारी. हॅलो हॅलो पुढे सरका, तुम्ही सरका, पुढे सरका, पुढे सरका. हॅलो हे ऐकणारे पुढे या. ते बाजूला घरी तू सर बसू दे आता ते माय ताब्यात. हॅलो आता माय ताब्यात. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राय.
बसा ना, इकडे जागा आहे भरपूर. इकडे पण हे उभे राहू नका, खाली बसून घ्या, झटकन साऊंड द्या. टाळकरी चला बाजूला या, या बाजूला या. आपल्याला प्रत्येक मिनिट इथं या ठिकाणी महाराजांच्याकडून कीर्तन. हे राम. इकडे साईडला उभे राहा, इकडे पुढे या ना. काय अडचण काय आहे तुमची? खाली बसा, खाली ते बसा. वरती बसलेले खाली या. कीर्तन आहे ते कीर्तन. इकडे बाजूला इकडे जागा आहे ना लागेल तेवढी. इकडे पुढे येऊन बसा, इकडे जागा आहे लागेल तेवढे. इकडे या पुढे या. काय रे बंद कर ना मोबाईल, बस ना खाली एका जागेवर. माझ्यामध्ये हिंडणाऱ्या माणसानं काम आखळला, ही गोष्ट मूर्खासारखी का बोलावी? त्याची नजर जर दिवसभर पापच करते तर त्याला काम कसं आखलं? माणसामध्ये हिंडणाऱ्या माणसाला हे कामानं करत नाही, काही सोपी गोष्ट आहे. नुसत्या गप्पा हल्ल्या, दीड तास कमर बांधलं, लोकांना सांगितलं म्हणजे झालं. असं होईल का? कधीच नाही. कुणवर आलं ते कीर्तन ध्यानात ठेवा. संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही. 3 ओव्या क्लिअर झाल्या. एनी डाऊट? नो. पर सेकंड ई स्टार्ट. एक एक पायरी पुढे नेणार मी तुम्हाला. फक्त करंट लावून द्यायचं, कीर्तन हात गेलं पाहिजे, मग मजा राहते त्याला. उगाच आपलं भाकरी खायचं नाही, सफरचंद खायचं नाही, उगाच ब्रह्मचार्याच्या टापा आणायच्या. हे ज्याला पटतं त्याला पटतं. मग संदेशाला कशाला मोबाईल पाहिजे? हे काय उगाच आपलं आंधळ दळीतही कुत्र पीठ खातंय, समाज बावळात बनवायचं काम चाललंय. नाही तर काय विकार एवढे सोपे आहेत का मला? विश्वामित्राच्या तपाचं वाटोळं झालं. तू सोमवारी बघू येडेवाणी करतो, तुला काय घेऊ बसलं नुसतं म्हणते हे नाही चालत मला. हे चालतच नाही. म्हणजे परमार्थामध्ये हॅन हो चालत नाही, बाकी सगळं चालतं. आणि आपल्या लोकांनी असं केलंय, हे निर्वास ए परत थोडी ओवी बदलवतो आणि क्लिअर ओवी सांगतो. ओव्यांनी ऐका. 3 ओव्या झाल्या माझ्या, 4थी ओवी ऐका. जर माणसाला देवच मिळवायचा असेल तर मायाक्का देवीच्या यात्रेला थोडं खिचकट मुद्दा आहे, पण फिट सांगतो. एक हे गाव आहे, हे गाव आहे. ह्या गावात एक मनाजी नावाचा पाटील आहे. डोकं खाजव बरं का. आणि त्या मनाजी पाटलाच्या ताब्यात हे अख्खं गाव आहे. त्याचं नाव मन आहे, पण तो थोडा नादी आहे. कोण? मन. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे तुला आहे का? आपले दिवस बोगस गेले रे. प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. बर याला एक प्रियशी आहे. कोणला? मनाजी पाटलाला. मनाजी पाटलाला. आणि तो लागला तिच्या नादी. कोण? लय बारीक ऐकलं तरच कीर्तन कळलं बरं का. मनाजी पाटील. कोणच्या? प्रियशीच्या. त्या प्रियशीचं नावच मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला नाव माहीतच नाही. सांगू पटकन. इच्छा. वा. आता त्या दोघांचं जवळलंय प्रेम. कोण कोण? इच्छा आणि मन या दोघांचं जुळलं. आता जुळल्यानंतर ते दोघांचं याच्यात कार्यक्रम चालू आहे. मन म्हणतंय माघ आणि इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतंय नीट वाघ, इच्छा म्हणती एकदा घे पिऊन. एकदा तर जन्माला यायचं बसतो माळ घाली तर गंधावीत हान. मग या दोघांचा चालला याच्यात तमाशा. इच्छा आणि उद्या विज्ञान पेपर 2चा पेपर आहे 10वीचा. मन म्हणतंय गायर फाडू नको. इच्छा म्हणती बुंगली तर बुंगली अख्खं फार. आलं तर आलं खिडकीतून, नाही तर नाही. हे दोघांना याला जमून देते नाही. आता घोटाळा असा झाला, हे अख्खं कोणचं ऐका त्यात दोघांना. आता ही त्याच्या नादाला लागली. कोण? बस फिट बसलं. पण तिला माहीतच नाही
हा गडी नपुसक आहे. लई डोकं खाजवलं का, डोकं खाजवलं तरच कीर्तन कळेल. आता मन आहे नपुसक आणि ही लागली त्याच्या नादी. आता तिला आयुष्यात कधी बाळ होणार नाही. तेच सांगायचं. बाळ का होणार नाही, बाळ का होणार नाही, तर तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आता टाळकर यांना, भजनांना कीर्तनकार कोणी असलं तर विचारितो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? डोकं खाजवावर का तरच कळत. काम आहे. मी करतो बरोबर त्यात. आता माझ्या दोनदा लक्ष झाले, आता एकदा आला का गेम होणार. काय होतं, कीर्तनाचा हात घुसलं आणि आपल्या कीर्तनाला विक्षेप चालत नाही, ते याच्याशी निगडीत राहत. त्या इच्छेला बाळ होणार नाही. याचं कारण ओव्या नीट ऐकायचा. बरे ओव्या नीट ऐकायचा. इच्छा ही कुमारी झाली, ती तरुण आहे, कामात आहे, पण प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. तिला धोका बसलाय, तिने प्रेम केलंय पण धोका बसलाय. ओवी तयार झाली 7व्या अध्यायात. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. काय ओवी आहे, ती तरुण आली. मग आता पोरीनं तिला धोका बसला. मग धोका बसला, मग आता पोरीनं उत्तर द्या मला. तुम्हाला जर एखाद्या पोरा कोण धोका बसला, पोरं धोका देत नाही, पण जर धोका बसला तर तुम्ही सांगता कोणला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते, आणि भावाची तर सावली पण पडू देत नाही. तुम्ही कोणाला सांगा? करेक्ट. इतका सखोल अभ्यास पाहिजे. आता ती इच्छा कोणाला सांगणार? मैत्रिणीला. मग ती मैत्रिणीला सांगणार, बाई मी त्याला पाहिलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रसाच्या दुकानात नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला 9 ग्लास रस पाजला. आणि मग मला अंदाज आला, जो माझ्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याचा बाप उचलून आपटू. आणि मग मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो, दुसरीच्या घरी शेतात हमाल्या केल्या, मला बाळ झालं आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात केली. आणि मी आता आत्महत्येच्या तयारीत. जेवढ्या पोरी भंगार पोरांबरोबर पळून गेल्या, तेवढ्या पोरी आयुष्यात फेल गेल्या. फेल. कारण ते भिकार भंगाराच्या नादी लागून कुठं संसार होत असतो. मूर्खासारखं आपले दरिद्र्यांच्या उचकून दिल, दरिद्र्यांच्या नादी लागून कुठं चालत असतं का? तिला धोका बसला आणि मग ती गेली मैत्रिणीकडे. तिच्या मैत्रिणीचं नाव सांगतो तुम्हाला. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि अख्खं जगच मायेनं संपवलं. आणि ती मायेकडे जाऊन म्हणते, बाई मी प्रियकर निवडला, घोटाळा असा झाला, तो नपुसक निघला, मला बाळ होणार नाही, माझं आयुष्य कुमारिकी जाईल. ती मायेला सांगते आणि माया म्हणते, बाई अख्खं जग गुंतून मारणं हा माझा धंदा आहे. माया विघ्ने ब्रह्मला खरे. एका ठिकाणी डायरेक्ट म्हणला, कृत्य झालो, इच्छा केली त्या. आता ही गेली मायेकडं. बाई माया प्रियकरानं मला धोका दिला
आता ही म्हणली बाई तुझं काय घेऊन बसली, मला नवराच नाही. इथं किती घोटाळा आहे बघा. काय होतं, अंतररंगात कोणी जात नाही आणि बाहेरचं सांगण्यात आता काही अर्थ नाही. ती म्हणती बाई मला नवराच नाही. मला नवरा नाही आहे, पण मला 16 पोर आहेत. आता लई किचकट ऐकावं लागेल बरं का, म्हणजे मला पुढे सरकायचे DVK यायला. माझ्या पहिल्या पोराचं नाव आहे मायेशा. मोबाईल बंद कर रे. मी आणि आज जगातली सगळी माणसं मी न संपवली. मी महाराज आहे, तू पागल आहे. महाराज नाही, तू पागल आहे, पागल. मी महाराज आहे, मूर्ख आहे तू पांडुरंगाचं लेकरू आहे. पांडुरंग तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी आई आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू चक्रम आहे. तू सदस्य, तुला सांगितलं कोणी? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बाबू. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तू कधी जत्रेला 100 रुपये दिले नाही. अरे कौतुक करा ह्या गावातल्या तरुण पोरांचं, एवढं मोठं नियोजन केलं. हो, आणि ही लोक कीर्तनाला आणली नाहीत. आणली नाही. बाकी सगळ्या कार्यक्रमांना आणावी लागतात. पाण्याची बाटली द्यावा लागते, समोसा द्यावा लागतो, खुर्ची द्यावी लागते, भाड्याला भाडं द्यावं लागतं. भाड्याला म्हणजे गाडीला भाडं, तुम्ही काही अर्थ लावा. हो, हे द्यावं लागतं. इथं तसं नाही. इथं मायाक्का देवीनं एवढं ग्राउंड भरवलं, ही देवीची कृपा आहे. आता मुद्दा आहे, ती मायेला पहिला पोरगा आहे मी, आणि पाया पडतो तुमच्या. मी पासून तुझे बाजूला सारखा. मी जर मी नसलं तर कीर्तन कोण वाजवेल? मी नसलो तर पखवात कोण वाजवेल? माझ्यामुळे तुमचा संसार आहे. मी नसते ना, आणि मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. आणि हे जे सगळं तुमचं जे टिकलंय ना, मी येण्याच्या अगोदर ह्या घरात काही नव्हतं. नसू दे काही, पण तू ज्याच्या संघ आली तो तर होता. तोय तो तिकूनच आणला पिकअप मध्ये घाल. काही माणसं म्हणते माझ्या बापाचं काही नाही. नसू दे, तू आहे ना, तूही सासऱ्याचाच आहे. मी आणि सगळी माणसं दुःखाच्या घाईत कशात गेली? मी ह्या शब्दावर यमाला परत पाठवणाऱ्या बाळाला एका देवीच्या पाया पडावं लागलं. नीट आहे का बरं का? 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला मुक्ताबाई सारख्या लहान मुलीच्या पाया पडावं लागलं. तीच मुक्ताबाई मायाक्का आहे. चांगदेवाकडे इस्टेट किती होती त्याला काही किंमत नाही. तो किती दिवस जगला याला अजिबात किंमत नाही. तो वाकला पुढे, कोणा पुढे याला किंमत. आणि त्याला मुक्ताबाई पुढे वाकावं लागलं. याच कारण उत्तर नीट आहे का? मी लई दिवस चालत नाही. 1 मी 16च्या 16 ऐका आता. 2 नीट बस ना. 2 तू माझी नाही ना, कुणाशीच नाही. आणि तू कोणाबरोबरही जरी संसार केला सुखी होणार नाही. अरे तिथं ऑपरेशन झालंय, त्याला 3 पोरं झाली. तुला पागल बी झाले. मी तू इकवांची पोर आहे मायेची. मायेची बंद करते मोबाईल. मी तू 2 झाले बरं का. 3रं तुझं. 4थं त्या बाबळीपासून या बाबळी पोच. इकडल्या अख्खी इकीन,
तू जिरी तू जिरावली नाही ना मी करेक्ट बापाचं नाही लोकांना काय माहिती तू कोणचा मी तू तुझं मुक्त होता परिवार झाला तुझं माझ चार झाले नीट बसाय बऱ्या चार झाले आणि हे जगाला घातक आहेत मी आता मी शब्दावर 1.5 महिना गेला जागा वाटपाला अजूनही निश्चित मी कारण प्रत्येक पठ्या काय म्हणतोय मी माझं करेक्ट मी माझं तू तुझं की झाले चार आता बारीक आहे का फक्त पोरण थोडा वेळ बोलू नका पहिला सुरू झाला परत काम आणि हा जग संपवलं असेल तर एक वाक्य सांगतो फक्त निर्वास ते गोंधे घाले ए इंद्राला डाग लागला काम चंद्राला डाग लागला काम रावणाला डाग लागला काम विश्वामित्राला डाग लागला काम शंकराला डाग लागला काम काम काय होतं विक्षेप झाला का किरण तुमच्या आत गेलाय महिला म्हण राग येतो लोकांना इंद्रिकरचा मी म्हणजे वाल्या कोळी सध्या सगळ्यांच्या शिव्या खातो आयुष्यभर हे असा माणूस राहिला नाही का त्याने मला घोडा लावलाय आणि माझा एकच गुन्हा फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो शिव्या मला किती द्या माझे 30 वर्ष गेले ते शिव्या खायला पण आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे तुमचं काय मत आहे आम्ही तुमचे तुम्हालाही खरं सांगतो कीर्तन सोडून चांगलं ऐकायला राहिले कुठं 4 वर्ष लोक फक्त भांडणच ऐकतात आणि आता 2 वर्षापासून 7-8 महिन्यापासून तो नुसतं तू मी तू एवढंच ऐकतात 4 वर्षामध्ये एकही पक्ष राहिला नाही तर त्यानं महाराष्ट्रावर राज्य केलं नाही फक्त बोलायचं नाही कोणी जो बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा या जगात जो खरा बोलला त्याचा गेम त्याची क्लिप त्याची बातमी त्याच्यावर गुन्हा मिळालाच दाबून मारला समाज दाबून मारला महाराज काय काम कसं आहे पहिलं म्हटलं मुलगी मला आहे हे बऱ्या मुलगी मला आहे निर्वास मुलगी मला आहे या 4 वर्षात महिला म्हणलं जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीला रडवला रडला बाप जमीन विकली तो रडला नाही पण मुलगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला जातो पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडा द्या हो माझी मुलगी सापडून द्या ती माझा प्राण आहे पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं मी तुमची मुलगी सापडून देईन पोलिसाचा फोन येतो बाप पोलीस स्टेशनला जातो बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात बाप म्हणतो मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही मुलगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे दुश्मन झाला बाप ज्यानं पनीर मळालं तर पलटी करून घातलं ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन आहे दुश्मन आहे तो
पोरीनो, तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाने तुमच्यासाठी काय काय निर्वास काय केलं तर माहित आहे तुम्हाला? पोरीनो, तुमच्या भावाने चप्पल घेऊन ठेवली होती पण तुमच्या लग्नाशिवाय घालायची नाही. त्याने शर्ट शिवून ठेवता पण कपाटात ठेवता. माझ्या बहिणीच्या लग्नात मी तो नाचणार होता. महिला म्हटलं तुमचा भाऊ तुमच्या लग्नात नाचणार होता. पोरीनो, मित्राला बोलवलं होतं त्याला आनंद लुटायचा होता. लग्नात पाहुण्यांना वाढायचं होतं, सेवा करायची होती. तोच भाऊ तुम्हाला दुश्मन झाला. याचं नाव काम आहे. आणि तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. सगळ्या या सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. जो बोलेल त्याचा गेम. आणि त्या पोरी इंद्रिकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंद्रिकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो छक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि बंगल्या पळून रोजाना जातात. रोजाना भिकार पोरांच्या नादी लागून मुली संपल्या. एक काम 16च्या 16 सांगतो. 2 क्रोध. सगळ्या लोकांच्या पाया पडतो. राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागतात. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागतात. बलात्कार करायला काय दुपार लागते. आता या घराला म्हणणं तुला कीर्तन संपलं 5-6 लाख देतो इंद्रिकर बोकस. इंद्रिकर काय एका झापडीच्या कधी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी बर्बाद करू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. जरा विचार करा. महिला मंडळ, एखादा माणूस रागाच्या भरात मारला जातो. मारला जातो. मेल्यानंतर त्याचे हातपाय तोडले जातात आणि ते प्रेत रस्त्याला फेकलं जातं. करा विचार. एखाद्या स्त्रीला पेटवलं जातं. किती वेदना होत असतील तुम्ही विचार करा. एखाद्या स्त्रीचा मुंडकं दाबून खून केला जातो किंवा एखाद्या माणसावर गोळी घातली जाते. हे फक्त दोघच करतात, काम आणि क्रोध. त्या माणसाला वेदना होत किती असते. जरा पातेलं गरम असलं तर माणसं पकड वापरतात. आज माणसं जाळली जातात. हे दोघं जणच करतात, काम आणि क्रोध. आणि 3रं वाक्य आहे लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभात आहे. मायक्का देवी यात्रेच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पहिल्यांदा सांगतो, माझी 7 वाक्य ऐका. ही जीवन आहे. 1, जरा तरुण पोरं बिरं नीट ऐका. नीट बसे बरं. 1, अंगातली ताकद जपून वापरा. ही ताकद एक दिवस कमी होणार आहे. आणि ताकद तुमची जेव्हा कमी होईल, इंद्रिय जेव्हा तुमचे धोका देतील, तेव्हा तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं तेच तुमचे दुश्मन होतील. यावर तुमचं काय मत आहे? ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलं तेच मुलगा तुम्हाला म्हातारपणी लघवीला न्यायला आरुळी दिली तरी मागं वळणार नाही. हे ध्यानात ठेवा. ज्याला तुम्ही बोटाला धरून फिरवलं, ज्याला महिला मंडळ तुम्ही लहानपणी आंघोळ घातली गरम पाण्याने साबण लावून, ज्याच्या डोक्याचा भांग पाडला त्याला पावडर लावली, ज्याच्या गालाला ठिपका लावला, तेच पोरग तुम्ही कोपऱ्यात बसल्यावर पाणी देणार नाही. इंद्रियाच्या अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद टंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्म टिकवायला वापरा. धर्माची पारायला सगळ्या तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, दंगलीत पडू नका. पोरांनो, हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिजे तुम्ही. माझी इतकी तर कीर्तन कोणी केली एका जन्मात. आता हे 3रं आहे सकाळपासून. 5ही जन्मात होणार नाही. माझी वाक्य पुस्तकातली आहेत.
पण ते अनुभवातले आहेत. प्रत्येक वाक्याला अनुभव आहे, प्रत्येक वाक्याला. पोरांनो, समाजाला तुमची गरज आहे, पण विशिष्ट काळ आहे. अजून पुढच्या महिन्यात तुमची थोडी लोकांना गरज आहे. पण पोरांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. तुम्ही जर दंगली बिंगली करताना दिसले, येडे होऊ नका पोरांनो. 10 वर्ष शिक्षा आहे, जिंदगी हात. आणि ही लोक तुम्हाला वापरून घेणार आहे. तुमचा वापर यूज अँड थ्रो आहे. सीझन संपल्यावर तुम्हाला कोण खाणार आहे? अरे आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी झटतो, तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे. आम्ही तर काही बलात्कार केले नाही, चोऱ्या केल्या नाही, बँका लुटल्या नाही, कोणचा खून केला नाही, मर्डर केला नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे रोज. तर तुमचं काय? पोरांनो, याच्यात पडू नका. का सांगतो त्याचं उत्तर आहे का? एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्ही तब्येत कमावली आणि पोलीस मध्ये सिलेक्शन झालं, दाखला चुकीचा मिळाला का तुमची जिंदगी संपली. मिलिटरी सिलेक्शन झालं, MPSC दिली, UPSC दिली, ऍग्री केलं, खताचं दुकान टाकायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपला विषय. मोठ्याच्या पोरांचं वेगळं आहे. आतापर्यंत दंगलीत आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधी जात नाही. आणि मोठ्याचे जातही नाही, ते जाऊनही देणार नाही, ते तिथं येतीच नाही. आपल्याला भविष्य आहे. काय मत आहे तुमचं? तुम्ही काही बोला. उद्या 2 रुपयाची का होईना आपल्याला नोकरी करायची आहे. आपल्या आईला स्वप्न आहे, आपल्या बापाला स्वप्न आहे. आपल्या आईनं दागिने मोडले, आपल्या आईनं दागिने मोडले, आपल्या बापानं फाटके कपडे घातले. आणि आपण जर कुठेतरी बोगस वागून जिंदगी संपवली, तर त्यांच्या स्वप्नाचं काय? आणि शेतकऱ्याच्या पोराला ह्या गोष्टी कराव्या लागतील. अजून 3 वर्षाने लेबर हा विषय संपेल. 3 वर्षाने मजूर नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, आजच नाही. अजून 3 वर्षानं जर तुम्ही एखाद्याला म्हणले ना माझ्या कामाला येतो का शेतात, तो आपल्या कानफाटीत यायला बसलाय. तो आपल्याला म्हणून तो वावर केवढ्याला विकायचं मला सांग. इतकी लोक माझटलीत. मग आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल. आणि जॉईंट व्यवसाय जर केला नाही, कार्यक्रम बिघडला. हे वाक्य पोरांनो तुम्हाला माझं पटतं का मला सांगा. तुम्ही काहीच बोलत नाही. कोणी तुम्हाला बेकार म्हणलं तरी चालेल. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. 3 जायकवाडी तळ गाठला आहे. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धाबे, 6 पंप, 5 JCB मध्ये शेत समजतो का तू स्वतः? 50 रुपयाची दारू प्यायला म्हणजे तू गावाचा बाप झाला का? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. तुमच्या पैशाला खातं कोण? आता हे गावात श्रीमंत जी माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय गाजलं, फक्त मोठ्याचं झाकून जात, गरीबाचा बाबाटा होतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. तुमचं काय मत आहे? आणि पैसा नसल्यावर काय होतंय, पैसा नसल्यावर काय होतंय हे मी सांगायची गरज नाही. 2 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतलाय. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला. मेला आपला बाप. बिचारा परत तर जन्माला येणार नाही, पण मेला आपला बाप. नवरा बायको दोघांना कोरोना झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही.
नवरा गेला, बायकोला कळलं नाही, बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही, दोघांनाही जाळायला एकुलता एक मुलगा आला नाही आला. गाय मेली तर पुरली जाते, बैल गेला तर पुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळली. 13व्याच्या दिवशी महाराज 13 ताट मांडली तर महाराज कुत्र्याने खाली, पण माणसाने नाही खाली, गाईला खाली. ज्याला कोरोना झाला त्याच्या त्याच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही, तळणं दिले नाही, तळणं. आणि त्याच टायमाला जर ग्रामपंचायत लागेल असती, काठ्या तोडून तुम्ही त्याच्या घरात गेले असते. पैसा जपून वापरा, याच्यावर तुमचं काय मत आहे? 2 झाले बघा. 3, आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोंबला हिंडत नसत. 3 वाजता सभा 9ला घरून निघला तू, अरे तुला काही लाज आबरू काही आहे? अभ्यास झाला, झोपून घ्या. झोपेतून उठले, व्यायाम करा. व्यायाम संपला, टीव्ही बघा, वाचा, पुस्तकं वाचा. पण याच्या त्याच्या घरात आणि याच्या त्याच्या गावात बोंबलं ठेवू नका. आम्ही कीर्तनाला येताना काही ठिकाणी पोरं मोबाईल पाहत रस्त्याला, कीर्तन करून जाईपर्यंत तिथंच बसवतात. अरे तुमची अवलाद कोणती आहे? तरी अवलादीचे काही. अरे 1 सेकंद सुद्धा वाया घालू नाही. काय मत आहे तुमचं? आता हे भजन संपलं ना, हे टाळ करी, मग कीर्तन संपल्यावर तासभर मोबाईल पाहतात, हे पण होते विपत. अरे काय तुमचे भरमिष्ट झाले का काय डोकी? 10 मिनिटात झोपून घ्या ना. झोपा, बोट चालेल बसायचं. वाचायचं काय? शिळीगा बनेल, बोकडे एक नाही. काय वाचायचं? हे तसं सकाळी उठले की याच्या त्याच्या दारात काय चाललंय, काय करा तुला काय करा? सहज आली, सहज नदीवर बस ना, की जागा मोकळी, इकडे कुठे झाली थोबा. हे त्याच्या घरात थोबा बसेल. काही माणसं पहा गावात सकाळी ना सारखी हॉटेल पुढे बसेल, लोकांचा चहा प्यायला, लाज नाही, आबरू नाही, थोबाड बसले. आणि श्रीमंताची जेवढे माणसं आहेत ना, सगळे गरीबाचा चहा प्यायचा. आणि गरीब त्यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, त्यांच्या ठोकायची म्हणून. ते म्हणते, दादा चहा घेता का? द्या. चहा पेता पेता दादा म्हणतो, जिशबी घेतला आपल्या पोराला. का ना तुला खट्टा घ्यायला घेतला? लोकांचा चहा पेतो ना. काय म्हणते, सकाळी गावात गेली का 12 वाजेपर्यंत गावातच बोंबलं गेलाय. 5ला लग्न आहे, तो 2ला घरून निघालाय दुपारा. काही तिथं कडा आहे उचलायच्या काही तरी लोक आहे. आयुष्यातली वेळ वाया घालू नका. या 3 वाक्याशी तुमचं काय मत आहे? 4थं वाक्य, कुणालाच घाबरू नका, पण काळाला घाबरा, आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. नाही नाही नाही. तुम्ही बँका खा, सोसायट्या खा, टक्का काढा, तुम्हाला काय किडा जिरवायचा तो जिरवा, पण हिशोब आहे. करा, लबाड्या करा. आता अधिकार आहे, सत्ते पुढे कोणाला बोलता येत नाही. सत्ता आणि पैसा याच्या पुढे विद्वान माणूस सुद्धा पाणी भरतो. सत्ते पुढे काही चालत नाही. सत्य हातात आल्यावर कोणाचं काही तर, सत्ता ज्याच्याकडे तो देवच आहे डायरेक्ट. त्याच्या ताब्यात घरकुल सुद्धा आहे, हे सगळं त्यांच्या ताब्यात. सत्ता आणि पैसा एकत्र आला का तिथं ज्ञानाला काही किंमत नाही. तुमच्या लाख ज्ञानेश्वरी पाहते, तिथं चालत नाही. पण एक ध्यानात ठेव, पाप किती करा, हिशोब आहे. काळाची
त्याच्या पुढचं वाक्य लय भारी सांगलं, ए पर्यंत ज्याला जायचं त्यांचा बरं. पापी माणसांनी किती जरी पैसा कमवला तर त्यांच्यावर जळू नका. कमवू द्या, ढाबे टाकू द्या, पंप टाकू द्या, बार टाकू द्या, काय लुटायची जनता तेवढी लुटू द्या. फक्त त्यांचा शेवट कसा आहे याचा अभ्यास करा. पैसे कमवू द्या, खा, पतसंस्था खा, त्याला सगळं खा. सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण एमपी लोकांनी बसू बसू पैसे काढले. तुम्हाला काय गव्हर्नमेंट करायची ती करा. महिला मंडळ सुनबाई पेटवा, हिरीत लुटून द्या. तुम्हाला काय करायचं ते करा. त्या पोराला दुसरी बायको करा, त्यालाही पोर होऊ द्या ना, तू बघा. पण मेलेली सून तुझा गेम करणार एवढं तुम्हाला काय मजा आणायचं तेवढ्या. पण गेम देव करणार. तुमचं काय नाही. एका वाक्यात सांगा, 12 गाव आगडी गिळणारा कृष्ण सुद्धा त्याच्या आईचं दूध पिऊ शकला नाही. तुम्ही कोण? करगळीने डोंगर उचलणारा कृष्ण त्याच्या आईच्या मांडीवर बसू शकला नाही आणि त्याची आई त्याला दूध पाजू शकली नाही. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? कोण? 12वीला इटवण घेतो आता तशी 12वीला तरी 90 आणतो. अरे दरिद्र्या, MA BEd पोरं गावात बोंबलं थिंडा द्याल, ती 12वीची अगरबत्ती कुठून आहे? 12वी म्हणजे दुसरी, दरिद्री दुसरी, आणि 10वी म्हणजे पहिली. इथं 4थी झालेला शिक्षक होत होता, आता MA BEd शिपाई आहे. 10वीला आणि 12वीला खातं कोण? आणि तुम्हाला पाहिजे असेल तुमची जगातली किंमत तर फक्त बापाची इस्टेट सोडून जगून दाखवा, मग तुमची किंमत करा. 10वीचे मोकळे होतील आता 26 तारखेला. 3 पेपर राहिलेत आता. 10वीचे 2-3च राहिले. उद्या 1 आणि 2 राहिले. 12वीचे मोकळे झालेत. तुमच्या पाया पडतो माया एका देवीच्या यात्रेला. 10वी 12वीचे पोरं घरात सांभाळू नका. हे पेट्रोलच्या हाताखाली ठेवा, बेळीचे पुढे बांधायला ठेवा. पण आपल्या पोरांना 100 रुपये कमवायचं करू द्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्याचे पैसे नको आपल्याला, पैसे नको, उलटे आपण त्यांना देऊ. पण त्यांना ह्या जीवनाची बर्बादी कळू द्या. तुमचं काय मत? 40% शाळेतली पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झाले. कुणी बोलत नाही. इंद्रीकर बोलतो तो गुन्हेगार आहे. इंद्रीकर बोलतो तर त्याची बातमी, इंद्रीकर बोलतो तर त्याचा गेम. पण आज हे चित्र आहे की नाही बोला? नाहीये. आणि 30% पोरं, 30% पोरं शेअर मार्केट मध्ये खेळून गाड्यांना गिराईक लागले त्यांच्या. अशी इथं 3-4 जण आहेत. लबाड बोलायचं नाही, मी नावासकट सांगून आणि तुम्हाला असाच नाद राहिला तर जमीन जाईल एवढं द्या. 2 रुपयाला 36 रुपये. खरं आहे का खोटं आहे? किती गेले तुझे पैसे? किती गेले खर्च? गेले नाही? काय लबाड बोल. नाही लगेच कळतं ना चेहऱ्यावर. कशाला झक मारिता? कामाचे 200 कमवा, निवांत झोपा ना. हे कोणी सांगितलं भिकारी व्हायचे लक्षण नाही? आणि भिकारी झाले नाही का लोक? काल का पर 15-1 दिवसापूर्वी टीव्ही बातमी होती. टीव्हीला बँकेतले अधिकाऱ्यांनी बँकेतलेच पैसे दिले अख्खे लोकांचे ठेवे, तिजोरी दिली. आपण काय म्हणतो तिला? लॉकर. त्यातलं सोनं. आता काय माहिती चाललं तुम्ही? इंद्रीकरचा फक्त राग येतोय. हे खरं आहे का खोटं आहे बोला बरं? हातानं मरण आहे नाही. हातानं कोणी सांगितलं तुम्हाला? काळाला घाबरा, काळ बदला घेतोय. तुम्ही काही करा, हा ना माझ्या सासू सासऱ्याला त्रास द्या, सगळं तुमच्या बाजूने आहे. कायदा तुमच्या बाजूनं, सरकार तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. करा म्हातारीचे हाल.
सासूला हात लावू देत नाही नातवाला. हे बचत गटात आहे का? मुलगा झाला तुला तर तू आजीच्या मांडीवर देती नाही. तुम्ही पाळणा घरात पोरं निवड घातली ना आजीच्या मांडीवर देते नाही रे. आणि तुम्ही माईकवर भाषण आणता का? इथं 50 येत आता बसलेल्या महिला सासऱ्याशी बोलत नाही अशा. आमची सासू अडाणी असल्यामुळे ना आम्ही आमच्या पप्पूला सासू करीत नाही. पाळणा घरात ठुलाय पप्पू, काला सांभाळेल तुला तो पप्पू. ए पप्पाची आई. आमच्या पप्पूला आहे ना संस्कार लागतील. घरच्या आजी कोण नाही लागायची. बाहेरच्या पगारी बाईकून त्याला संस्कार लागले. संस्कार 9वीला प्यायला लागला, 10वीला तुझ्यावर धावला, 12वीला तुला आयती सून घेऊन आला आणि 13वीला तू आत्महत्या केली. इतके लोक हातनेले आहेत महाराज अजून, फक्त त्यांच्यावरचे पडदे गेले नाहीत. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. काळाला घाबरा, कोणाला घाबरू नका. तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही, आणि तुम्ही चांगले वागले तर शत्रू आहे. शत्रू कधीच बाहेरचे नसतात, आणि जी लोक तुम्हाला मानतात तीच तुम्हाला नाव ठेवतात. या 7 वाक्यावर तुमचं काय मत आहे? म्हणून आपण आलो होतो. मायेला पहिला पोरगा आहे मी, दुसरा आहे तू, तिसरा आहे तुझं, चौथा आहे माझं, आणि मग सुरू झालता काम, क्रोध, लोभ. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. आम्हाला तर काही सुधारलं आहे. आता मायेचा पहिला पोरगा काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ आणि चौथा मत. आत्ताही लोकांना राग येतो मला. आत्ता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा. आत्ता 93 पोरं दारू पितात. हा किंवा नाही. बोलला का इंद्रिकर त्याला गोळा. हसण्या दारुडे म्हणता इंद्रिकरला तुझ्या बापाचं काय जातो. माझ्या बापाचं काही जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. काय दारू आहे. विनोद समजू नका. रोज दृष्टांत सांगत असतो मी. 2 मिनिटात सांगतो. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ या 4 वर्षामध्ये महिला पुरुष नीट ऐका. 10वीला जायची लाज वाटते. लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. बाप आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय चित्र आहे. या 4 वर्षामध्ये या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा मुलगा जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्या प्रेताजवळ त्याची लहान पोरं उड्या आणतात. उड्या. काय माहित त्या पोरानं माझा बाप गेलाय. काय माहित. माझी आई विधवा झाली. ती पोर आईला विचारलं, ताई माझ्या बाबाला सगळे लोक का गोळ घालतात. सांग आई सांग. प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात.